श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला कळशाला ब्लाऊज पीसपासून साडी कशी नेसवायची याचा व्हिडिओ दाखवणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये तसेच नवरात्रामध्ये तुम्ही अशा पद्धतीने कळशाला साडी घालू शकता. कळशाला अशा पद्धतीने साडी घातल्यास, मुखवटा लावल्यास साक्षात देवीचे स्वरूप अवतरल्यासारखं रूप दिसतं. आपल्याला सर्वप्रथम एक पाट मांडून घ्यायचा आहे आणि त्या पाटावरती काळा रंग सोडून कुठल्याही रंगाचं वस्त्र टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि त्याच्या अशा पद्धतीने मिऱ्या म्हणजे प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की दोन्ही हातांनी हा ब्लाऊज पीस दोन्ही साईडला धरून अशा पद्धतीने याच्या मिऱ्या पाडून घेतल्या आहेत. अशा एकसारख्या मिऱ्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला त्या पाटावरती मध्यभागी थोडेसे तांदूळ टाकून त्यावर मोठ्या साईजचा एक कलश ठेवायचा आहे आणि त्यावरती आपण एक छोटासा कलश मांडणार आहे. मोठा कलश याच्यासाठी आपण ठेवला आहे की आपण जेव्हा साडी घातल्यानंतर देवी ही उंच दिसते. 2 कलश जेव्हा आपण मांडतो तेव्हा. त्यानंतर आपल्याला एक छोटा कलश त्या मोठ्या कलशावरती स्थापन करायचा आहे. एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यावरती मध्यभागी स्वास्तिक काढायचे आहे आणि बाजूने आपल्याला हळदी कुंकवाचे 5-5 बोटं ओढून घ्यायचे आहे. त्या तांब्यामध्ये आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, ₹1 नाणं, सुपारी, फूल टाकायचे आहे आणि त्यानंतर त्या कलशावरती विड्याची किंवा आंब्याची 5 पाने ठेवून आपल्याला नारळ ठेवायचा आहे. नारळ ठेवल्यानंतर बघा आपल्याला या नारळाला देवीचा मुखवटा लावायचा आणि हा कलश आपल्याला मोठ्या कलशाच्या वरती ठेवायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला हे 2 कलश मांडायचे आहे. खाली मोठ्या आकाराचा कलश आणि त्यावरती एक छोटा कलश आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे. जेणेकरून आपण जी देवीला साडी नेसवतो ती खूप सुंदर दिसते आणि देवीचं रूप हे अधिक खुलते आणि उंच दिसते. त्यानंतर बघा आपण ब्लाऊज पीसच्या ज्या प्लेट्स पाडल्या होत्या त्या प्लेट्स अलगट उचलून आपल्याला कलशाच्या वरती अशा पद्धतीने लावायचे आहे आणि मध्यभागी आपल्याला एक पिन लावायची आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने साडी घालू शकता. त्यानंतर बघा साईडचे जे 2 टोक आहेत ते आपल्याला पिनाने मागच्या साईडला पॅक करायचे आहे. अशा पद्धतीने हातामध्ये घेऊन मागे एक पिन लावायची आहे आपल्याला. दोन्हीही बाजूने असेच आपल्याला करायचे आहे. त्यानंतर देवीला ज्वेलरी घालायची आहे. तसेच मंगळसूत्र देखील आपल्याला देवीला घालायचे आहे. नथ घालायचे आहे. सुंदर अशा गजऱ्या आपल्याला देवीला लावायच्या आहेत. बघा गजऱ्याने देवीचं रूप अधिकच खुलून दिसतं. माझ्याकडे लक्ष्मी मातेच्या पादुका म्हणजेच पाऊल आहेत ते पण मी इथे पूजायला ठेवलेले आहेत.
बघा खूप सुंदर अशी देवी दिसते आहे. साक्षात महालक्ष्मी अवतारल्यासारखं रूप ह्या देवीचं दिसत आहे कलशाचं. अशा पद्धतीने ब्लाउज पीस पासून तुम्ही देवीला म्हणजेच कलशाला साडी घालू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.